वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेंद्र सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभान् सर्वेषां शंकराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्। सदा शिवसमारंभाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करो ठिकले अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी कळाली। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांना शीर्षाष्टांग नमस्कार करतो। आदरणीय नीलाताई यांच्या नित्य पठणाच्या चिकाटीला आणि आवडीला मी पुनश्च वंदन करतो। आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करतो आणि आपण सगळे मिळून उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया। सगळे मिळून शांती पाठ म्हणूया। ओम सहनातु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज मंत्र क्रमांक 5 आणि 6 अध्याय पहिला वल्ली 3 यस्त्व विज्ञानम बरोबर यस्त्व विज्ञानम
वाम भवत्यक्तूने मनसा सदा तस्तेंद्रियाण्यवश्यानि दृष्टाश्वा इव सारथे यस्तु विज्ञानवान भवति युक्तेन मनसा सदा तत्सेंद्रियाणि वश्यानि तदश्वा इव सारथे. हे सारथ्याचं वर्णन चालू आहे. सारथी कोणाला म्हणतात हो? जो रथाला चालवतो त्याला सारथी म्हणतात. रथी हा सारथी आहे. रथी हा जीवात्मा आहे आणि त्याच्याबद्दल वर्णन चालू आहे की ज्या जीवात्म्याच्या लगाम अविवेकाच्या स्वाधीन आहे त्याचा रथ कोणीकडे जाईल? जो ड्रायव्हिंग करतो आणि शुद्धीवर नसतो त्याची गाडी कोणीकडे जाईल? अविवेक हे शुद्धीवर नसण्याचं लक्षण आहे. म्हणून आचार्य इंद्रियाधीन असतो त्याला अविवेकी असं म्हणतात. आपल्याकडे पेयाधीन असतात त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे असं म्हटलं जातं. इथे ज्याला श्रेयस आणि प्रेयस विवेक कळत नाही, ज्याला श्रेय आणि प्रेय कळत नाही, तो कसा आवरू शकणार आहे? ड्रायव्हिंग शिकला पण ज्याला ब्रेक सिस्टीम्सच माहित नाहीये, लेग ब्रेक आणि हँड ब्रेक कुठे आहे हे त्याला माहितीच नाहीये, तो गाडीवर नियंत्रण कसा मिळवेल? मिळवू शकणार आहे का? आचार्य म्हणतात यस्तु बुद्धेयाख्या हा सारथी अविज्ञानवान अनिपुणाः अनिपुणाः अविवेकी प्रवृत्तो निवृत्तौ च भवति. अविज्ञानवान भवती, जो अविज्ञानवान आहे तो कसा आहे? यस्तु बुद्ध्याख्या सारथी अविज्ञानवान अनिपुणाः अविवेकी प्रवृत्तो निवृत्तौ च भवति. कसा आहे तो? अनिपुण आहे, अविवेकी आहे आणि प्रवृत्ती निवृत्तीच्या मध्ये अडकलेला आहे. ज्याला प्रेय कळतं तो हे करू की नको करू, करू की नको करू, केलं असतं तर बरं झालं असतं, नसतं केलं तर माझं नुकसान झालं असतं, असा काहीतरी विचार एका बाजूचा करतच असतो. आणि अशा व्यक्तीचं चित्त कधीच स्वस्थ असत नाही, त्याला विक्षिप्त चित्त असलेला म्हणतात. दोन प्रकारचा आहे. आकाश दोन आहे. आता आत्मे दोन ऐकले तुम्ही, आता आकाश दोन ऐका. दोन आत्म्यांबद्दल सविस्तर सांगून झालंय तिसऱ्या वल्लीतल्या पहिल्या मंत्रामध्ये. आता दोन आकाशाबद्दल थोडस सांगतो, कारण की फार सांगावं लागणार नाही, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. तुम्ही म्हणाल आकाश दोन मी कधी पाहिलेच नाही, तसं आत्मेही दोन नव्हते पाहिले ना, पाहिलेच की पहिल्या मंत्रात. तसं आता आकाश पण दोन बघूया. एक आकाश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, निळभोर आकाश असतं. अहो दुसरं आकाश सांगा हो. पहिलं तर आम्हाला माहिती आहे, आम्ही दुसऱ्या आकाशाबद्दल विचार करतोय. हो तेच दाखवतोय. दुसऱ्या आकाशाबद्दलच सांगतोय. दुसरं आकाश शुद्ध आणि स्थिर असणाऱ्या पाण्यामध्ये असतं. एक आकाश वर असतं आणि एक स्थिर आणि शुद्ध असणाऱ्या पाण्यामध्ये असतं, म्हणून पाणी निळं दिसतं. आकाशाचं प्रतिबिंब शुद्ध आणि स्थिर पाण्यामध्ये पडल्यामुळे ते आकाश स्थिर आहे, जसं वर आहे तसंच पाण्यात आहे असं दिसतं. आणि ज्यावेळी पाण्यामधल्या आकाशामध्ये एक दगड मारला जातो त्यावेळेला
ते चंचल होतं. आकाश हलतंय वर खाली, वर खाली होत आहे असं वाटतं. त्या आकाशामध्ये थोडासा मलिनता सुद्धा येते, पाण्याची गढूळता. आणि असं आज या मलिन आकाश आहे, त्याला विक्षिप्त चित्त असं म्हणतात. चित्ताला आकाशाची उपमा दिलेली आहे. आकाशासारखं चित्त असतं आणि ते चित्त जेव्हा विक्षिप्त होतं, विक्षिप्त माहिती आहे तुम्हाला, विवेकहीन होतं, सैरावैरा धावतो आणि त्याचं धावणं आवरल्या जाऊ शकत नाही. असं जे अंतःकरण, त्याला विक्षिप्त चित्त असं म्हणतात. काय होईल हो त्याचा? त्या चित्तामध्ये प्रतिबिंब कसं पडेल? अत्यंत चंचल असं आणि अस्थिर असं प्रतिबिंब पडेल. चंचल शब्दाचा अर्थ एका जागून दुसऱ्या जागी सरकणार आणि अस्थिर शब्दाचा अर्थ एका जागी न राहणार. दिसायला समानार्थी शब्द आहेत, पण अर्थात बारकावा जर पाहिला तर हा भाग पडतो. आणि म्हणून विक्षिप्त चित्त, खूप साधकांचं विक्षिप्त चित्त असतं. हरकत नाही, विक्षिप्त चित्त असण्यात गैर नाही, पण आपलं चित्त विक्षिप्त आहे, त्याला आम्ही स्थिर केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं, याला साधना असं म्हणतात. असे प्रयत्न साधक करतच नाही. साधकाचं इन जनरल काय चालतं? सकाळी उठले, ध्यानाला बसले, अभ्यासाला बसले किंवा नामाला बसले, जेवढा वेळ झाला की झालं काम. पुढे दिवसभर ते चित्त सतत 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 वर खाली वर खाली वर खाली अस्थिर होत राहतं. ते स्थिर झालं पाहिजे, याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. सकाळी थोडा वेळ ध्यान, नाम किंवा तत्वज्ञानात बसणारा साधक खरा साधक नाही. आमच्या वेळेला छोट्या सायकली मिळत नव्हत्या, चार चाकी सायकली पण मिळत नव्हत्या, दोन डमी आणि दोन असली चाक अशाही पण मिळत नव्हत्या. मिळत असतील, आम्हाला त्या उपलब्ध होत नव्हत्या, म्हणून आम्ही मिळत नव्हत्या शब्द वापरतो. मग आम्ही कशी चालवायचं सायकल? पायडलवर, एका पायडलवर थोडं बॅलन्सिंग करायचं आणि ते बॅलन्सिंग जमलं की मग कैचीमध्ये पाय टाकायचा आणि कैचीमध्ये पाय टाकला की मग कैची मारायची आणि सायकल चालवायची. असं आम्ही करत असे. आता सकाळी 10 मिनिटं नाम, ध्यानाला बसणं किंवा ग्रंथाभ्यास करणं, हे पायडलिंग करणं कैचीवर पाय ठेवण्यासारखं आहे. फक्त रस्त्यावर उभा नाही एवढंच काय ते, पण ऍक्च्युअली त्याची सायकल कशी चालत असते हो? सायकल तिरपी असते, हा एका बाजूला असतो. दांड्याची सायकल आहे, लक्षात ठेवा. कैची लेडीज सायकल नाही आहे, दांड्याची सायकल आहे. एका बाजूला हा असतो, एका बाजूला ती सायकल असते तिरपी आणि तो चालवत असतो. अगदी इनिशियल स्टेज मधलं चालवणं लक्षात घ्या आपलं. तसं पहिले 10 मिनिटं नामस्मरण किंवा ध्यान किंवा तत्वज्ञान याचा अभ्यास करणं, हे असं आहे. आणि चित्ताला स्थिर करणं, याला साधना असं म्हणतात. विक्षिप्त चित्ताला स्थिर चित्त, शांत चित्त, प्रसन्न चित्त, समाधानी चित्त, आनंदी चित्त, इथपर्यंतचा प्रवास साधनेचा असतो. काल मी ध्यानासंबंधी बरंच बोललो होतो.
काही जणांकडून व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया येईल असं वाटलं होतं, ज्यांना मी ध्यान सांगितलं होतं त्यांच्याकडून, पण नाही आली. खैर, अजून थोडी वाट बघूया. अभ्यास करत असतील असं गृहीत धरूया आणि पुढच्या अभ्यासाची ओढ त्यांना लागेल अशी आशा करूया. नेहमी चांगला विचार करावा माणसाने. या आशेमध्ये माझी कामना नाही आहे हे लक्षात ठेवा. त्यांचं कल्याण आहे. नाही तर मग तुम्हीच तर सांगता आशा करू नका आणि तुम्ही कसे करून राहिले असं उद्या मनामध्ये वाटेल. माझी कामना नाही आहे. स्वतःसाठी कामना करत नाहीये. मग आता लगाम ही जर विक्षिप्त चित्ताच्या हातात दिली, काय होईल त्या चित्ताचं? कोणत्या दिशेला जाईल तो? अविवेकाच्या दिशेला जाईल. म्हणून रथ सुंदरही मिळे, तर या दिव्य अश्वही जुळे. परी कैसेनी मर्कट बळे एक मार्गी. आता तो जो चालवणारा आहे, रथ चालवणारा, सुंदर प्रकारचे अश्व मिळाले आहेत. रथ पण अप्रतिम आहे, देखणा रथ आहे, सुंदर घोडे आहेत, पण लगाम माकडाच्या हातात आहे. आता माकड एका दिशेला जाणं कधीच शक्य नाही. झाडावर सुद्धा माकड सरळ नाही चढत. या फांदीवर, मग त्या फांदीवर, मग त्या फांदीवर. म्हणजे माकड सरळ सरळ जात नाही. फक्त खालचं खोड एकदा त्यांनी पार केलं, नाईलाजाने ते सरळ असतं म्हणून, की बाकी तो वेडा वाकडा उड्या मारत असतो. चित्त जेव्हा विक्षिप्त असतं तेव्हा ते वेडं वाकडं असतं. आणि असं वेडं वाकडं चालणाऱ्या चित्ताला मर्कटाची उपमा दिली आहे आणि त्याच्या हातात लगाम दिलाय. मनाच्या हातात लगाम दिलाय, लक्षात ठेवा. हे सगळं मनबुद्धी चित्त अहंकाराबद्दल सुरू आहे. हे अंतःकरणच आहे. ज्या वेळेला वेडं वाकडं चालतं त्यावेळेला त्याला मर्कट असं म्हणतात. का बरं हो? पाहिजे त्या प्रमाणात एकाग्रता साधली नाही की धोका निर्माण होतो. खरं सांगा, ज्या ड्रायव्हरला ट्रेन चालवता येते त्याने जलपाईगुडीला सिग्नल न मिळाला असताना सुद्धा ट्रेन नेलीच की नाही? मालगाडी नेलीच की नाही? अशांत अंतःकरण, स्थिर अंतःकरण. आता शहानिशा चालू आहे की सिग्नल मिळाला होता की नव्हता, आणि मिळाला होता तर यांनी पाहिला होता की नव्हता. पण एक पक्क गोष्ट आहे की विक्षिप्त अंतःकरण होतं, म्हणूनच त्यांनी स्टेशन मध्ये गाडी टाकली. काय झालं हो? प्राण गमावले. काय झालं? प्राण गमावले. तसं मनुष्य जन्म वाया जातो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयन. म्हणून विक्षिप्त चित्ताच्या हातात रथाची लगाम देणं योग्य नव्हे. कसं असतं हो विक्षिप्त चित्त? अशांत असत, वादळ आलेलं असतं. आता माणसाच्या विक्षिप्त चित्तात वादळ कसं आहे? तर समुद्रातलं वादळ आम्हाला माहिती आहे. हे लाटाच्या लाटा, मोठ्याच्या मोठ्या लाटा, पाणी उसळतं, नावा अशा डोलायमान होतात. मग इकडे काय होतं? आपण डोलायमान होतो का? नाही. आपल्या जिभेचा दांडपट्टा सुरू होतो. स्वैर चौखूर उधळल्या जातो. निंदा, टीका, टिप्पणी, नावं ठेवणं याचा सपाटा सुरू होतो. हा असा होता, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे, तो तसा होता. हा मोदीचा अहंकार होता. काय भाषा सुरू आहे सध्या? हा मोदीचा अहंकार होता आणि ते सरसंघ चालकावर.
पूज्य सरसंघ चालकाच्या नावाने सांगितलं जात आहे. मग विरोधी नेत्यांनी सगळ्यांनी तेच वाक्य धरून बसलाय. दुसऱ्याचा हा अहंकार आहे हे सांगणारा माणूस निरहंकारी लागतो, लक्षात ठेवा. तुझी पोळी नीट आली नाही हे म्हणणाऱ्याला कणी काही जर भिजवता येत नसेल तर त्यांनी पोळी नीट आली म्हणण्याचा तो अधिकारी नाही, लक्षात ठेवा. तो खाण्याचा अधिकारी आहे, पण पोळीतल्या चुका काढण्याचा अधिकारी नाही. तुला नीट करता आली असेल, तुझी पोळी आपणहून जर पोळपाटावर गोल फिरत असेल, नाही तर नीट करणं म्हणजे नुसतं सगळीकडनं काठ समान, मध्ये पातळ आणि बाहेर जाड अशी चालत नाही. गोलही काठही समान आले पाहिजे आणि लाटताना ती पोळपाटावर फिरली पाहिजे सगळीकडून. तिला अशी फिरवली नाही पाहिजे हाताने. आणि असं ज्याला जमतं त्यांनी म्हणावं तुझी पोळी जमली नाही म्हणून. तो अहंकारी आहे म्हणणार आहे. विरोधी पक्ष अनहंकारी आहेत का हो? पण कसं आहे की आपलं तोंड खरकट असलं तरी दुसऱ्याच्या तोंडाला खरकट लागलाय सांगण्याची फार सवय असते. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. परमपूज्य सरसंघ चालकाचा तो अधिकार आहे, त्यांनी ते कमावलाय, लक्षात ठेवा. आम्ही नाही ते कमावलं, आमचा तो अधिकार नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जिभेचा दांडपट्टा, स्वैर, चौखूर उधळला आणि मग निंदा, टीका, टिप्पणी याचा सपाटा सुरू झाला. जीभ बेकाबू झाली, मन स्वैर झालं, बुद्धी भ्रष्ट झाली. आता रथ गड्डे, दऱ्या, खोऱ्या ह्या दिशेला सुसाट धावायला लागला. म्हणजे आता नष्ट होण्याकडे चालला. रथ कुठे चाललाय? नष्ट होण्याकडे चाललाय. युद्धभूमी ही नेहमी सपाट असायची. कुरुक्षेत्र पाहिलंय का? काही जणांनी तरी नक्की पाहिलं असेल. इथेच आहे हरियाणामध्ये. काही जणांनी नक्की पाहिलं असेल. एक सारखी सपाट भूमी आहे, युद्धाकरता अतिशय गरजेची आहे. ज्या वेळेला सपाट भूमीमध्ये युद्ध होत नाही आणि रथाचं चाक कुठे गड्ड्यामध्ये वगैरे जात, त्यावेळेला फक्त कैकेयी सारखीच पत्नी असते की जी त्या रथाच्या चाकाला निथळू देत नाही. कैकेयी इतकी वाईट नव्हती, लक्षात ठेवा. अतिशय चांगली होती, मनाने उदार होती. पण तिच्या चित्ताला विक्षिप्त केलं मंथरेने. मंथरेला थोडीशी जागा दिली चित्तामध्ये, थोडीशी मंथरेला जागा दिली माहेरचं माणूस म्हणून, आणि तिने तिचं चित्त बिथरून टाकलं. आणि काय करावं काय करू नये, योग्य योग्य काय आहे, धर्माधर्म काय आहे, नीती अनीती काय आहे, न्याय अन्याय काय आहे, या सगळ्या विवेकाला कैकेयी मुकली आणि तिने अयोध्येचं नुकसान केलं. स्वतःच्या मुलाला 14 वर्ष वनवास दिला. स्वतःच्या मुलाला म्हणजे भरताला, लक्षात ठेवा. रामाच्या नंतर कनिष्ठ बंधू भरत आहे. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा बंधूंची ती असा जो सारथी आहे ज्याची लगाम माकडाच्या हातामध्ये आहे. सारयती अश्वानिती सारथी, घोड्यांचं जो संचलन करतो त्याला सारथी असं म्हणतात. किती हुशार असतो हो सारथी. ड्रायव्हर नेहमी हुशार असला पाहिजे. सिग्नल दिसतं की नाही दिसत, दिसलं तरी काही गाडी नसेल ना, विसरून गेला असेल द्यायला, असे विचार करून जाणारा सारथी नसतो, लक्षात ठेवा. कारची दिशा, तिचा वेग, वेगात असतानाचं वळण, ब्रेक्स, गती यांना वारंवार जो सावरतो
त्याला ड्रायव्हर म्हणतात. दिशा, वेग, वळण, ब्रेक आणि गती यांच्यावर वारंवार नियंत्रण ठेवतो आणि सावरतो, त्याला ड्रायव्हर असं म्हणतात. लक्ष्याकडे नेहमी नजर असते साधकाची. ड्रायव्हरची, सारथ्याची नेहमी लक्ष्याकडे नजर असते आणि वेळेत आपलं लक्ष गाठण्यासाठी तो तत्पर असतो. तरी सुद्धा त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. एका सुंदर सारथ्याचं नाव सांगतो. सुंदर म्हणजे खरोखर तो सुंदरही होता, सारथी अप्रतिम होता, पण त्यावेळी दिसायला सुंदर नव्हता. त्याचं नाव आहे राजा नल. नल राजासारखा देखणा आणि सुंदर राजा नव्हता, लक्षात ठेवा. अतिशय पराक्रमी, खूप देखणा, अतिशय सौंदर्य, त्याचं सौंदर्य सुद्धा होतं. देखणेपणा तो राजविंडात होता. शौर्य आणि पराक्रमामध्ये कुठेही कमी नव्हता. पण शापामुळे त्याचं शरीर सगळं काळ ठिक्कर पडलं होतं आणि म्हणून दमयंतीला सोडून तो निघून गेला होता. दमयंती नलराजाच्या शोधात होती आणि एका राजाकडे घोड्यांच्या अश्वशाळेमध्ये काम करत होता. नलराजा नलराजा इतकं घोड्याचं ज्ञान फक्त सहदेवाला होतं. नलराजासारखं अप्रतिम घोड्याचं ज्ञान सहदेवाला होतं, हे लक्षात ठेवा. तर तो सहदेवाचा किस्सा पुन्हा वेगळा आहे. नकुल आणि सहदेव यातल्या सहदेवाला घोड्याचं खूप सुंदर ज्ञान होतं. आपण नलराजाविषयी बोलतो आहे. नलराजा ज्या घोड्याच्या शाळेमध्ये काम करत होता, त्या राजाने त्याला सांगितलं की मला स्वयंवराला जायचंय. आणि स्वयंवर कोणी रचलाय, तर दमयंतीने रचलेला आहे. दमयंतीचं स्वयंवर म्हटल्यानंतर नलराजा आश्चर्यचकित झाला की माझी पत्नी दुसरा विवाह करते, माझ्यावर एवढं प्रेम करणारे. चला, राजाने सारथी म्हणून निवडलाय. नलराजाने 4 घोडे म्हणाले, घोड्याचं नियंत्रण माझ्याकडे, घोड्याची निवड माझ्याकडे राहील, तरच मी सारथ्य करीन. राजा म्हणाला, जरूर, तू चांगलेच घोडे निवडणार आहेस. नलराजाने घोडे रथाला जुंपले आणि राजा येऊन बसला. म्हणलं, रथ सुरू कर. रथ सुरू केल्यानंतर जनतेला हात दाखवल्यानंतर राजा बघतो, ते नलराजाचे घोडे अतिशय कृश, उंच पुरे, पण अतिशय रोड होते. तो म्हणला, एवढ्या दूर जायचंय, गतीने जायचंय, आणि तू असे मरतुकडे घोडे निवडलेस. नलराजा म्हणला, महाराज, दूरचं अंतर गाठायचं आहे, गले लठ्ठ घोडे घेऊन चालणार नाही, गुबगुबीत घोडे धावणार नाहीत. तुम्हाला इतके वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, आमंत्रण उशिरा येऊन पोहोचलाय, वेळेत पोहोचण्यासाठी हेच घोडे तुम्हाला मदत करतील. राजा म्हणे, मला खरं नाही वाटत. तेवढ्या वेळात त्या राजाचं उत्तरीय उडून गेलं. उत्तरीय म्हणजे वर असतं एक उपर्ण, अंगरख्यावर एक उपर्ण असतं, त्याला उत्तरीय असं म्हणतात. ते उत्तरीय उडून गेलं. तो म्हणला, अरे थांब थांब थांब, माझं उत्तरीय उडून गेलंय. तेव्हा नल राजा म्हणतो, 5 किलोमीटर पेक्षा जास्त दूर आपण समोर निघून आलो आहे हे उडून गेल्यानंतर. तुम्ही थांब 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 म्हणेपर्यंत मी 5 किलोमीटर अंतर गाठलाय. थांब थांब थांब, माझं उत्तरीय उडलं आहे. एवढं सांगेपर्यंत 5 किलोमीटर निघून गेले आहे महाराज. आता गती थांबवा, उलट जा आणि पुन्हा ते उत्तरीय घेऊन या. आपल्या वेळात बसणार नाही, गाडी समोर न्यायला हवी आहे. राजा म्हणतो, एवढ्या गतीने आपला रथ आहे. याला म्हणतात चालक, याला म्हणतात ड्रायव्हर. प्रसंग ओळखला आहे आणि वेळेवर स्वयंवराला जाऊन पोहोचला आहे. आलेल्या सगळ्या राजांमध्ये नलराजा नाही, दमयंती दुखावली आहे. पण अतिशय हुशार, फार हुशार होती दमयंती. नुसती सुंदर नव्हती, ती चाणाक्ष होती, हुशार होती. तिने सगळ्या रथचालकांच्या व्यवस्थेला
अन्न दिलं होतं पण अग्नी दिला नव्हता. आणि नल राजाला अग्नी प्रज्वलित करून घेण्याची विद्या होती. त्यामुळे त्या रथशाळेमध्ये स्वयंपाक करून घेणारा आपल्या हाताने फक्त एकटा नलराजा निघाला. त्याने अग्नी प्रज्वलित केला आणि आपला स्वयंपाक करून पोट भरायला सुरुवात केली. दमयंतीने पाहिलं की यांनी अग्नी प्रज्वलित केलाय. अग्नीचं कुठलंही साधन दिलं नसताना यांनी अग्नी प्रज्वलित केला आणि ती जाऊन त्याच्या पाया पडली. अत्यंत कुरूप दशेमध्ये शापाच्या स्थितीत असलेला नलराजा दमयंती पाया पडल्यानंतर अवाक झाला की तू मला कसं ओळखलंस. त्यावेळी दमयंती म्हणते की तुमच्या शोधासाठी मी स्वयंवर रचलं होतं, मी विवाहासाठी स्वयंवर रचलं नव्हतं. मी तुमच्या शोधासाठी हा सगळा प्रयत्न केला. पण आपण घोड्यांच्या शाळेमध्ये असाल इथपर्यंत मला वाटलं नाही. आणि मग दमयंतीने नलराजाला आपल्या बरोबर आपल्या वडिलांकडे घेऊन गेली. विषय आहे सारथी कसा असावा. आपलं चित्त, आपलं अंतःकरण कसं असावं. अंतःकरणाची लगाम, मन म्हणजे लगाम आणि बुद्धी म्हणजे निर्णय घेणारा. आणि म्हणून अविद्यावान, अनिपुणः, अविवेकी, प्रवृत्तौच निवृत्तौच आचार्यांनी केलेलं भाष्य आहे सारथ्यासंबंधी. अयुक्तेन मनसा सदा. इंद्रिय मनाच्या स्वाधीन असतात, बरोबर आहे. मन बुद्धीच्या स्वाधीन असतं हेही बरोबर आहे. पण बुद्धी इंद्रियाच्या स्वाधीन जर जात असेल पुन्हा, त्याला चावेट बुद्धी असं म्हणतात, त्याला स्वैर बुद्धी असं म्हणतात, त्याला लाचार बुद्धी असं म्हणतात. अशी जी लाचार बुद्धी असते ती कायम विषयामध्ये रमत असते, विषयाचं ध्यान करत असते. मन स्वैर धावतं, मन भरकटतं, मन निंदा आणि स्तुती करतं, मन विषयामध्ये धावतं व मन प्रेम आणि दुश्मनी करतं, राग आणि द्वेष करतं. हे मनाचं ध्यानच आहे. तस्तेंद्रियाणी अवश्यंती. ज्याचा मनबुद्धीवर आवर नाही, नियंत्रण नाही, जो मन आणि बुद्धीला विसरून इंद्रियाचा गुलाम झालेला आहे. दुष्टाश्वा इव सारथे. अशी दुष्ट झालेली इंद्रिय मनबुद्धीला खाली दाबतात, पैज लावतात आणि सरळ नाशाकडे घेऊन जातात. कोणीकडे घेऊन जातात? नाशाकडे घेऊन जातात. हा अविवेकी आहे. कसा आहे? अविवेकी आहे, म्हणून तो इंद्रियाधीन आहे. आता इंद्रिय जिंकणारा विवेकी कसा आहे? 6व्या मंत्रात सांगितलंय, यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्तेंद्रियाणी वश्यनी तदश्वा इव सारथे. बुद्धिरूपच बघा, आपण अविवेकी आहोत की नाही, आपण इंद्रियाच्या स्वाधीन आहोत की नाही, आपण काय घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे, कुशल समाहित चित्ताचा असतो की नाही, इंद्रिय त्याच्या स्वाधीन असतात की नाही. चांगल्या सारथ्याच्या हातात उत्तम घोडे आणि रथ मिळाल्यानंतर तो त्या उत्तम घोडे आणि रथाचं चीज करतो. मनुष्य देह हा उत्तम घोडे आणि रथ आहे, लक्षात ठेवा. यस्तु विज्ञानवान भवती. यस्तु पुनः पूर्वोक्त विपरीताः सारथीर्भवती विज्ञानवान प्रगृहीत मनाः समाहित चित्ताः सदा. परी जो जाणे श्रेय टाकी झटकोनी प्रेय आपुले पावण्या ध्येय आवरी मना. परंतु श्रेयाचं स्वरूप जाणून प्रेयाला जो दूर सारतो आणि ध्येय गाठण्यासाठी आपल्या मनाला आवर देतो. वाटतं का हो, आता मला थोडा वेळ साधना करता येते आहे, तर मी पुढे काय झालं पाहिजे, माझी पुढेची प्रगती कशी होईल, अशी कधी वाटतं. प्रमोशन मिळालं पाहिजे वाटतं, मोठं पॅकेज मिळालं पाहिजे वाटतं, याच्यापेक्षा आणखीन कोर्सेस केले तर आणखीन ते पॅकेज मिळालं पाहिजे असं वाटतं. पण इकडे प्रगती झाली पाहिजे असं वाटत नाही. आम्ही आपलं थोडंफार देवाचं करतो ना, देव त्यांनी समाधानी आहे असं आम्हीच म्हणून घ्यायचं. अरे देव तसाही समाधानी आहे, तू नमस्कार नाही केला तरी. पण चित्त जर माझं समाहित राहत असेल आणि ते बुद्धीच्या वचनात राहत असेल,
मनबुद्धीचे ऐक्याथी निमुट इंद्रिय दबती स्वाधीनपणे. असे समाधी समाहित चित्त बुद्धीला अनुसरून राहत आणि इंद्रिय त्याच्या स्वाधीन राहतात. मागच्या मंत्रामध्ये अकुशल आणि अविद्यावान सांगितला होता, या वेळेला कुशल आणि विद्यावान सांगतो आहे, विवेकी सांगतो आहे आणि त्याचं कल्याण होतं. तो या मार्गावरून आपल्या घोड्याला दौडवतो, सतत 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 घेऊन जातो. अशा पद्धतीने विज्ञानवान भवती विशेष ज्ञान असलेला झाला. सामान्य ज्ञान कशाला म्हणतात? ही सडक आहे, हा रस्ता आहे, हे कळणं सामान्य ज्ञान झालं. पण ही सडक कुठे जाते? किती अंतरावर चौक आहेत? आजूबाजूला जाण्याचं सुरक्षितता आहे की नाही? आपण त्या ठिकाणी किती वेळात जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे? मार्गाचं संपूर्ण ज्ञान, याला विशेष ज्ञान असं म्हणतात, याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणून शास्त्राचा अभ्यास हे परोक्ष ज्ञान आहे, हे विशेष ज्ञान आहे. या विशेष ज्ञानातून मी आत्मा आहे या सामान्य ज्ञानामध्ये प्रवेश करायचा असतो. नवीन साधकांना आश्चर्य वाटेल, ते मी आत्मा आहे याला विशेष ज्ञान समजतील. नव्हे, मी आत्मा आहे हा अनुभव सामान्य ज्ञान आहे. मी देह नसून आत्मा आहे हे वाटेपर्यंत विशेष ज्ञानच आहे, लक्षात ठेवा. खूप मोठा दायरा आहे विशेष ज्ञानाचा. म्हणून परोक्ष ज्ञानाच्या मार्गाचा खडा न खडा अभ्यास झाला पाहिजे. शास्त्राभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानमार्ग द्रष्ट्याला ब्रह्मतत्वाच्या प्रतीतीचा संपूर्ण बारकावा म्हणजे माहिती देत. दृष्ट द्रष्टाच दृश्य झालाय, द्रष्ट्याशिवाय दृश्यात अन्य काहीही नाही, इथपर्यंतचा विचार करायचा आहे. द्रष्ट्याशिवाय दृश्यात अन्य काहीही नाही, द्रष्ट्याशिवाय दृश्यात अन्य काहीही नाही. सर्वेस्मिन्नपि पश्चात्मानम वासुदेवः सर्वम इति ममैवांशो जीवलोके. द्रष्ट्याशिवाय दृश्यात अन्य काहीही नाही, याला आत्मज्ञान म्हणतात, याला स्वरूपानुभव असं म्हणतात. आणि असा आला ना की दृश्यातून द्रष्टा निवृत्त होतो किंवा दृश्य द्रष्टारूप होतो, दोन पैकी काही म्हणा. आता दृश्यातून द्रष्टा निवृत्त होतो हे जेव्हा म्हणू तेव्हा दृश्य ईश्वराधीन आहे, म्हणून ईश्वरी सत्तेमध्ये तो ढवळाढवळ करत नाही, पण तो त्यात स्वतःला बघतो. आणि दुसरं, ज्या वेळेला तो व्यतिरेकाचा विचार करतो तेव्हा दृश्य द्रष्टारूप असतं. हा व्यतिरेकाचा विचार आहे. आधीचा अन्वयाचा विचार होता. अन्वयाचा विचार भक्ती मार्गांसाठी असतो, त्यांना सर्वत्र ईश्वर दिसतो. आणि व्यतिरेकाचा विचार ज्ञान मार्गाचा असतो, त्यात मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्व व्याप्त आहे असं दिसतं. सगळ्यांमध्ये ईश्वर दिसणं ईश्वर भक्ती मार्ग आहे. सगळ्यांमध्ये ईश्वर आहे हे दिसणं भक्तीचा मार्ग आहे, याला अन्वयाची साधना असं म्हणतात. आणि मीच सर्व व्याप्त आहे, ब्रह्मरूप आहे, हा ज्ञान मार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही, ही व्यतिरेकाची साधना आहे. व्यतिरेकाच्या साधनेतून अन्वयाचा असा अनुभव येत असतो, जे जे भेटी जे भूत वासुदेवा सर्वमिती हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी रीता ठाव या राघवे विण नाही सर्वत्र संचले विठ्ठले गा. कितीतरी दाखले देता येतील. प्रत्येक दृश्य हे भगवत स्वरूप आहे. भगवंताशिवाय दृश्यच नाही. दृश्यामध्ये भगवंत आहे, नव्हे भगवंतच दृश्य झालेला आहे. प्रत्येक दृश्यामध्ये भगवंताला पाहण्याची दृष्टी जो जपतो
त्यांनी आधी आपल्या हृदयात भगवंत पाहिलेला असतो. शेवटी ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग दोनही एकाच अनुभवाला मिळतात, त्यांच्यात भांडण नसतं. ज्ञानी आणि भक्तामध्ये भांडण असतं. माझा श्रेष्ठ आणि तुझं श्रेष्ठ, नामदेव महाराज. पण ज्ञानरूपतेत भांडण नावाची गोष्ट नाही, कारण तिथे द्वैतच नाही ना हो. अविज्ञानवान विषयामध्ये गुंतला असतो, रागद्वेष दोस्ती दुश्मनी, त्याचं परमेश्वराचं चिंतन हरवतो. दोन साधक एकाच गुरुला भजतात, पण एकमेकांशी दुश्मनी करतात. त्यांच्यावर गुरु खुश होतील का हो? दृश्य जगतात रंगतो, रमतो आणि वाहवतो. भवती शब्द वापरला या ठिकाणी. परिवर्तन झालेलं आहे, शांत झालेला आहे, त्रयस्थपणे बघत राहतो आणि जराही प्रयत्न करत नाही, कारण प्रयत्न करण्यासाठी त्याच्या जवळ आता काही उरलं नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. काय प्रयत्न करायचे राहिले? कोणत्या प्रयत्नाने का म्हणजे तो आळशी राहत नाही, म्हणजे तो कामचुकार होत नाही. मी करतो असं त्याचा वाटणं बंद होऊन जात. यः करोति स भुंक्ते. जो करतो त्याला भोगणं भाग आहे. भोक्तृत्व हा अभिमान आहे, कारण कर्तृत्व हा अभिमान आला म्हणून. ज्या वेळेला आत्मरूप होतो, तो आत्मरूप होतो, त्यावेळेला त्या करतो असं त्याला वाटतच नाही. एकनाथ महाराजांची एकाने सेवा केली आणि त्याला रात्री स्वप्न पडलं की तू नाथ महाराजांना शरण जा, त्यांनी केलेलं पुण्य जर त्यांनी तुला दिलं तर तुझं कोड नाहीस होऊन जाईल. सकाळी उठून नाथ महाराजांच्या पाया पडला. नाथ महाराज त्याला म्हणाले, मी जर पुण्य केलं असेल तर ते तुला मिळो. आणि त्याचं कोड तत्काळ निघून गेलं. मी जर पुण्य केलं असेल तर कोड निघून गेलं, याच्यावर धावू नका. इकडे धावणं फार सोपं आहे. असंच हवं असतं सगळ्यांना. घर कार बंगला काय काय, आजार नाहीसे होणे, पुत्र प्राप्ती होणे, याच्यासाठी नाही आहे होय. मी जर पुण्य केलं असेल तर, म्हणजे पुण्य केलं असं नाथ महाराजांनी कधी धरलंच नाही, परमेश्वराने धरलं. आणि ते नाथ महाराजाचं पुण्यही काढून याला देऊन दिलं. पुण्य पापे विधूय. ना त्यांच्याजवळ पाप राहिलं, ना त्यांच्याजवळ पुण्य राहिलं. विधूय विशेषत्वाने स्वच्छ करून टाकलं. युक्तेन मनसा सदा. साधकाने नेहमी अशी युक्ती ठेवली पाहिजे आपल्या जीवनात. आता युक्ती शब्दामध्ये युक्त शब्द आहे आणि सयुक्त स सुखी नरः. आठवा भगवद्गीता. अहो गीता क्षणोक्षणी घास देते बरं. खाली खाली परत कनेक्ट कर. भगवद्गीता जी आहे ना, ती आपल्याला पुन्हा पुन्हा हे करते, मार्गदर्शन करते बघा. आणि म्हणून ते भगवद्गीतेचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला पुन्हा उपदेश समजायला अत्यंत उपकारक ठरतं. आई आहे हो, घात मऊ मऊ करून देते, पण श्रुती पण माऊलीच आहे बरं. एवढं मोठं कठीण ब्रह्मतत्व अत्यंत सोपेपणाने फक्त श्रुती माऊली सांगू शकते. म्हणून गीता माऊली आणि श्रुती माऊली या भिन्न नाहीत, एकच आहेत. नाण्याच्या दोन बाजू आहेत. असो शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात. काम क्रोध भवम वेगम सयुक्त स सुखी नरः. कामाच्या आवेगात येऊन जो भोगात प्रवृत्त होत नाही, क्रोधाच्या आवेगात येऊन जो अशांत आणि अप्रसन्न होत नाही, काम क्रोधाच्या जबरदस्त फोर्स मध्ये जो अहंकाराच्या स्वाधीन होत नाही, माझच बरोबर आहे असं म्हणत नाही,
म्हणत नाही तोच योग्य असतो. काम म्हणजे माझी तीव्र इच्छा आणि क्रोध म्हणजे माझा तीव्र आवेग, तिडक, संताप. मी बरोबर जागी चिडतो. मला वाटतं तेच अगदी योग्य आहे. हा कामुक आहे. मी योग्य जागी चिडतो. हा अहंकारी आहे. हा क्रोधी आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा टाळता आली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात यदा विनियतम चित्तम आत्मन्येवा व तिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. सर्व कामनांपासून निस्पृह सदैव दूर असतो, कामनांचा त्याग करतो, कामनांच्या निवृत्तीला पावतो. साधनेला जीवनात सहजता येण्यासाठी हे करणं जरुरी आहे. किती झाले हो? युक्त शब्द किती झाला? शक्नोती हरिवय सोडून एक युक्त असं सुखी न राहा. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आणखीन ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. कसा आहे तो? त्याला अश्म म्हणजे दगड आणि कांचन समान आहे, म्हणून तो तृप्तात्मा आहे. आणि म्हणून तो कुटस्थ रूप आहे, आत्मरूप आहे. का बरं? विजितेंद्रिया, त्याने इंद्रियांवर जय मिळवला आहे. इंद्रिय न बोलावता लुसलुसलेले पाहुणे आहेत. न बोलावता आलेले लुसलुसलेले लाचार पाहुणे आहेत इंद्रिय. म्हणजे बोलवलं असतं का हो त्यांना आम्ही? पण नाही. तस्येंद्रिय आणि वश्यानी सदक्षा इव सारथे. हे काय म्हणतात? तस्येंद्रिय आणि वश्यानी सदश्वा इव सारथे. हे कसा आहे हा सारथी? ऐसा सारथी गंभीरू आणि अश्वदमनी चतुरू तया चाले रहमवरू एक मार्ग. तो साधक गंभीर आहे, ध्येयवादी आहे. आपले इंद्रिय आवरण्यात म्हणजे घोड्यांवरची लगाम कसण्यामध्ये चतुर आहे. त्याचा कर्म रथ कर्म मार्गावर व्यवस्थित चालतो आहे, एकाच मार्गावर चालतो आहे आणि तो श्रेयस मार्गावर आहे. त्यांनी श्रेयाची निवड केलेली आहे. असा तो सारथी विवेकी असल्यामुळे त्याला यश प्राप्त होतो. आणि असं जे यश प्राप्त होतं ते कुठल्या पद्धतीने आहे? त्याच्या फळ त्याला काय मिळतं? अविवेकाचं फळ संसार प्राप्ती आहे आणि विवेकाचं फळ परमपद आहे. हे कसं? हे आपण उद्या बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण. राम कृष्ण.